Hello friends, today we are going to study second poem from poetry section Indian Viewer. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पोएट्री सेक्शनमधली दुसरी पोएम स्टडी करणार आहोत, ज्या कवितेचं नाव आहे इंडियन व्ह्युअर्स. बघा, व्ह्युअर्स, मी बाजूला तुम्हाला जो फोटोग्राफ दाखवलेला आहे हा हातमागाचा फोटोग्राफ आहे. व्ह्युअर्स म्हणजे हातमागावर काम करणारे जे लोक आहेत त्याला व्ह्युअर म्हणतो आपण. पूर्वी हे हातमाग असायचे, याला हँडलूम म्हणतात, आणि या हँडलूमवर कापड तयार केले जायचे. या फोटोमधून स्पष्ट होतं की हे लूम कसं असायचं, आणि या लूमवर वेगवेगळ्या कलरचे धागे वापरले जायचे, आणि या वेगवेगळ्या कलरच्या धाग्यातून वस्त्र तयार केलं जायचं. तुम्हाला मुद्दाम परिचय व्हावा म्हणून मी हा जो फोटोग्राफ तुम्हाला बाजूला दाखवत आहे. आता या पोएममध्ये जे विणकर आहेत त्यांच्या कलेचं वर्णन तर केलंच आहे, परंतु सोबत मानवी जीवनाच्या 3 स्टेजेसचं वर्णन केलं आहे: चाइल्डहुड, ॲडल्टहुड अँड ओल्ड एज. आणि या 3ही स्टेजेस कवीनी अतिशय ब्युटिफुली इथे पिक्चराईज केलेले आहेत. सोबत लूम विणकर, हातमागावर काम करणारा व्ह्युअर, तो वस्त्र विणतो आहे, आणि त्या विणल्या जाणाऱ्या वस्त्राला कवीनी या आपल्या जीवनातल्या 3 महत्त्वपूर्ण स्टेजेसची जोड दिलेली आहे. इंडियन व्ह्युअर, फार 3 स्टांजामधली ही कविता आहे. फार सुंदर कविता आहे. पहिल्यांदा आपण या कवितेचा जे काही प्रिपरेशनचा पार्ट असतो, आईस ब्रेकर्स हा पार्ट पाहू, आणि या आईस ब्रेकरमधून आपण या कवितेचा पूर्वपरिचय समजावून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, आईस ब्रेकर्स इज अ प्रिपरेशन पार्ट ऑफ एनी टॉपिक. मी तुम्हाला मागेच सांगितलं की आईस ब्रेकर हा प्रिपरेशन पार्ट असतो कोणत्याही भागाचा. आपल्याला वी गेट द प्रायमरी इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट एनी टॉपिक. आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन मिळते, त्यामुळे आपल्याला आईस ब्रेकर स्टडी करावा लागतो. बघा, आईस ब्रेकरमध्ये फर्स्ट दिलेला आहे: आर्टिसन्स आर ऑल्सो कॉल्ड क्राफ्ट्समॅन. दे आर क्रिएटर्स ऑफ डायव्हर्स गुड्स अँड यूज देअर हँड्स टू क्रिएट युनिक, functional and also decorative items using traditional techniques. Now complete the web given below. Now different types of artisan, जे कारागीर, कौशल्यकार असतात किंवा जे क्राफ्ट्समन असतात, डिफरंट टाईपचे आर्टिसन्स, ते आर्टिसन्सची नाव आपल्याला सांगायची आहे. एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक नाव इथे गोल्डस्मिथ दिलेलं आहे. नंतर आपण सांगू शकतो की जसं पोएममध्ये व्ह्युअर दिलेला आहे, ब्लॅकस्मिथ आहे, पॉटर, स्कल्पचर, ज्वेलर, हे नावं आपण इथे सांगू शकतो की ज्वेलरी बनवणारा ज्वेलर आहे. नंतर पॉटर आहे, मातीची भांडे तयार करणारा, ब्लॅकस्मिथ आहे. हे सगळे नावं आपण इथे सांगू शकतो, ज्याला म्हणतात डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स, जे त्यांच्या कौशल्यावरून ती नावं त्यांना पडलेली असतात. नाव सेकंड जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, डिस्कस द रिझन ऑकेजन्स व्हेन वी नीड. आता बघा की आपल्याला वेगवेगळे ऑकेजन्स असतात की ज्यावेळी आपण हे कपडे परिधान करतो. जसं उलन क्लोथ्स आहेत. उलन क्लोथ्स केव्हा, कोण्या वेळी आपण, तर व्हिजिट्स हिल स्टेशन. देन कॅज्युअल क्लोथ्स, कॉलेज, शॉपिंग, कॅज्युअल क्लोथ्स. रिच सिल्क क्लोथ्स
मॅरेज पार्टी काही फंक्शन असेल सेलिब्रेशन असेल त्यावेळी आपण रिच सिल्क क्लोथ्सचा वापर करतो. कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स हे पिकनिक किंवा इतर वेळी समर आउटिंगला कलर कम्फर्टेबल क्लोथ्स आपण यूज करतो. हे डिफरंट ऑकेजन्स आहेत की त्या प्रसंगी आपण विशिष्ट रंगाचे कापड वापरत असतो आणि आपल्याला हा अनुभव आहे की सीझननुसारही आपले कापडाचा रंग बदलतो, त्याचं टेक्स्चर बदलतं आणि आपण अगदी कोण्या प्रसंगात आपण जात आहोत त्यानुसार आपल्या कापडाचा रंग बदलतो, कापडाच्या परिधान करण्याच्या पद्धती बदलतात. त्यानंतरचा प्रश्न आहे की वन हू व्ह्यूज त्याला व्ह्यूवर म्हणू आपण, वन हू सिंग्स त्याला सिंगर म्हणू, टीचेस टीचर, वन हू प्लेज अ गेम प्लेयर, वन हू डान्सेस डान्सर अँड वन हू कुक ऑर शेफ. याचं नाव आहे कुक किंवा शेफ. त्याच्यानंतर फोर्थ दिलेला आहे वी हॅव ऑफन सीन द पिक्चर ऑफ गांधीजी स्पायनिंग इन हिज चरखा, डिस्कस द रिझन बिहाइंड धिस. आता या मागचं कारण काय होतं की गांधीजी नेहमी याचा वापर करायचे, चरखाचा वापर करायचे आणि त्यामागचं कारण ते काय, तर तेही सांगू शकतो आपण की पहिल्यांदा आपण असं सांगू शकतो पहिलं कारण की टू गिव्ह रुरल पीपल अन अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. म्हणजे जे ग्रामीण जीवन होतं त्या ग्रामीण जीवनांना त्यांचं लाईव्हलीहूड, त्यांचं उपजीविकेचं एक साधन म्हणून ते एक त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जायचं. देन टू इन्स्टिल द सेन्स ऑफ स्वदेशी अमंग द मासेस. आता अलीकडे स्वदेशीचं सगळं वारं सुरू आहे, स्वदेशी स्वदेशी. तर त्याही काळात स्वदेशीचा वापर करायसाठी लोकांना प्रोत्साहन द्यायचं. टू मेक इंडिया सेल्फ डिपेंडंट इन प्रोड्युसिंग क्लॉथ फॉर इट्स पीपल. आणि भारताला आत्मनिर्भर बनवायचं की आपण तयार केलेलं कापड आपणच वापरायचं, याकरता भारताला आत्मनिर्भर बनवायचं. नेक्स्ट टू प्रमोट कॉटेज इंडस्ट्री इन द कंट्री. आणि त्यानंतर आपल्या भारतामध्ये कॉटन इंडस्ट्री जी आहे त्याला प्रमोट करायचं, त्याला प्रोत्साहित करायचं. ही त्यामागची कारणं होती किंवा त्यामागची कारणं आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे नेम सम टूल्स यूज बाय द व्ह्युअर्स. आता व्ह्युअर कोणकोणचे टूल्स वापरतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. कोणकोणचे टूल्स व्ह्युअर करून वापरले जातात. तर हे सांगत असताना टूल्समध्ये लूम आहे, नंतर व्हिविंग कोम आहे, शेड स्टिक आहे. शेड स्टिक म्हणजे ती विविध आपले कापडावर शेड असतात, ती एक शेड स्टिक असते, ती वापरली जाते. देन नेम सम टाईप्स ऑफ यार्न्स यूज. आता कोणकोणत्या पद्धतीचं कापड तयार केलं जातं, तर लिनन आहे, रेयॉन आहे, पॉलिस्टर आहे, ऊल आहे, इत्यादी पद्धतीचं कापड या हातमागावर तयार केलं जातं. तिकडे लिनन माहीत आहे आपल्याला, लिनेन. नंतर रेयॉन माहीत आहे, पॉलिस्टरचं नाव ऐकलेलं आहे आपण, ऊलचं नाव ऐकलेलं आहे. तर ही कापड या पद्धतीनं तयार केली जातात, आपल्याला इथे लक्षात येईल. व्हिविंग निडलही म्हणतात त्याला, एक व्हिविंग निडल असते. ती व्हिविंग निडल म्हणजे सुई त्या याच्यावर व्हिवर वापरतो. टूल्समध्ये आहे, टूल्सचं सांगितलं मी. व्हिविंग निडल वापरली जाते की ज्याच्यामध्ये डिफरंट कलर्स ते याच्यामध्ये तो व्हिवर यूज करू शकतो त्या निडलच्या मदतीनं. मित्रांनो, ही प्रायमरी इन्फॉर्मेशन किंवा आईस ब्रेकर्स हे आपण पाहिलेले आहे. इथे आपल्याला प्रायमरी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की इंडियन व्ह्युअर्स ह्या कवितेचा पूर्वपरिचय आपण वेगवेगळ्या माहितीनी करून घेतला आहे. नाव ओपन युअर बुक्स. तुमची पुस्तकं उघडा. लेट अस सी द इन्फॉर्मेशन अबाउट द पोएट. पोएटबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायची आहे. Now listen carefully. Indian Viewer is a poem from the volume The Golden Threshold by Sarojini Naidu, in which the poet highlights the craftsmanship
ऑफ द व्ह्युअर्स. आता एका काव्यसंग्रहातून घेतलेली कविता आहे. त्याचं नाव आहे काव्यसंग्रहाचं द गोल्डन थ्रेशोल्ड. नाव शी टॉक्स ऑफ द 3 इम्पॉर्टंट स्टेजेस इन ह्युमन लाईफ: birth, youth and death, and attributes different colors and different parts of the day to those stages. आता 3 स्टेजेसबद्दल सांगितलं आणि त्याला एक डिफरंट कलर्स दिलेले आहेत त्या 3 स्टेजेसला, की व्ह्युअर त्या 3 स्टेजेसमध्ये कशी कलाकृती सादर करतो. द व्ह्युअर वेव्स अ ब्ल्यू क्लॉथ फॉर अ न्यू बॉर्न बेबी इन द मॉर्निंग, अ ग्रीन अँड पर्पल मॅरेज वेअर फॉर अ क्वीन इन द इव्हिनिंग, अँड अ व्हाईट फ्युनरल श्राउड for a dead man in the night. Thus, the colors and the different times of the day metaphorically represent the different stages of human life. बघा, लहान बेबी आहे, ब्ल्यू कलर रिप्रेझेंट केलेला आहे. मिडल स्टेज आहे लाईफची, त्याच्यामध्ये ग्रीन आणि पर्पल कलर वापरलेला आहे. आणि शेवटच्या स्टेजला जो कलर वापरलेला आहे तो व्हाईट कलर आहे. म्हणजे यामधून त्यांनी डिफरंट स्टेजेस, ह्युमन लाईफच्या डिफरंट स्टेजेस आणि कलर याचं एकत्रीकरण करून ती व्ह्युअरची कलाकृती समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती पिक्चराईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव द पोएट, दिस पोएम इज अबाउट द 3 स्टेजेस ऑफ लाईफ: बर्थ, यूथ अँड डेथ, विच आर रिप्रेझेंटेड बाय द 3 गारमेंट्स, अँड द व्ह्युअर व्ह्यू द 3 डिफरंट टाइप्स ऑफ द डे, द कलर्स ऑफ द गारमेंट and the time of the day during which they are being woven is of a great importance as it is symbolic of each stage. आणि हे प्रत्येक स्टेजचं सिम्बॉलिझम आहे की प्रत्येक वेळेला तो एक सिम्बॉलिक कलर आणि ह्युमन लाईफच्या स्टेजेस दर्शवतो आहे. द पोएट आस्क्ड द व्ह्युअर व्हाय दे आर व्हिविंग गारमेंट सो अर्ली इन द मॉर्निंग. द व्ह्युअर आन्सर दॅट दे आर व्हिविंग द गारमेंट for a newborn child. Here the viewer compare the color of the robes to the bright blue colored wings of the wild halcyon. इथं पहिली स्टेज दर्शवलेली आहे की ब्ल्यू कलर आणि हॅल्सियॉन पक्षी, त्याचा रंग, त्याच्यासोबत त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, मी थोडक्यात एक शॉर्ट समरी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि एक लक्षात घ्या की इंग्लिश समरी सांगण्याचं कारण असं की त्यातला कंटेंट जे आपल्याला इंग्लिश वर्ड्स आपल्या आन्सरमध्ये यूज करावे लागतात त्याची माहिती होते. आणि थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. आता आपण नंतर तर पोएम 1 by 1 डिक्टेशन पाहू त्या पोएमचं, आणि त्या पोएमचं डिक्टेशन पाहत असताना मी प्रत्येक स्टांजा तुम्हाला एक्सप्लेन करतो. परंतु या पोएमचा सार असा आहे की या पोएममध्ये मानवी जीवनाच्या 3 स्टेजेस आणि हातमागावर काम करणारा तो कारागीर, तो वस्त्राचं विणकर करणारा विणकर, हा विणकर जे वस्त्र तयार करतो, अगदी सकाळी जो वस्त्र तयार करतो निळ्या रंगाचं, त्याला मानवी जीवनाचं चाइल्डहूड म्हटलेलं आहे, बालपण म्हटलेलं आहे. तो जेव्हा सायंकाळी पर्पल कलरचं वस्त्र तयार करतो, ग्रीन आणि पर्पल कलरचं, त्याला ॲडल्टहूड म्हटलेलं आहे. आणि शेवटी जेव्हा तो व्हाईट कलरचं वस्त्र तयार करतो त्याला मानवी जीवनाची शेवटची स्टेज असं संबोधन केलेलं आहे. ही पोएम आता आपण अतिशय स्टांझा वाईज पाहणार आहोत. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही काळजीपूर्वक पुस्तकामध्ये लक्ष द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमधले काही शब्दांचे अर्थ आपल्याला बघायचे आहेत. थोडी नोट करा किंवा लक्षात घ्या. ब्रेक ऑफ डे हा शब्द इथे, याचा अर्थ होतो अर्ली मॉर्निंग. ब्रेक ऑफ डे, अर्ली मॉर्निंग. त्यानंतर आपल्याला गे हा शब्द आहे. गेचा अर्थ होतो ब्राईट अँड ब्युटिफुल. गेचा अर्थ ब्राईट अँड ब्युटिफुल होतो. इथे रोब्स हा शब्द दिलेला आहे. रोब्स मीन्स ड्रेसेस. रोब्स मीन्स ड्रेसेस. त्यानंतर इथे फॉल ऑफ नाईट हा शब्द दिलेला आहे. फॉल ऑफ नाईट म्हणजे एक रात्रीची सुरुवात, जी सायंकाळ ज्याला म्हणतो आपण, फॉल ऑफ नाईट, अगदी सुरुवात होते सायंकाळ.
त्याला आपण असं म्हणतो डस्क. इमिजिएटली आफ्टर सनसेट जो पिरियड असतो, सूर्य मावळल्यानंतरचा जो पिरियड असतो त्याला फॉल ऑफ नाईट असा शब्द इथे वापरलेला आहे. त्यानंतरचा शब्द इथे दिलेला आहे बघा, हॅल्सियॉन हा शब्द दिलेला आहे. आता हॅल्सियॉन हा जो शब्द आहे बघा, हॅल्सियॉन हा शब्द दिलेला आहे इथे. किंगफिशर बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लुम्स. अगदी डार्क रंगाचे त्याचे पंख जे असतात त्याचा जो कलर दिलेला आहे. आणि प्लुम्स म्हणजे सॉफ्ट फिदर, एक नाजूक पंख असतात त्याला म्हटलं आहे. नंतर इथे श्राऊड हा शब्द आहे शेवटी. श्राऊड म्हणजे मृत व्यक्तीकरता जे कापड तयार केलं जातं अंथरण्याकरता त्याच्यावर बॉडीवर, त्याला श्राऊड म्हटलेला आहे इथे. त्यानंतर इथं सॉलेम हा शब्द आहे कवितेमध्ये. सॉलेम म्हणजे सिरियस. नंतर स्टील हा शब्द आहे याच्यामध्ये. स्टील म्हणजे शांत, सायलेंट असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर व्हेल्स. व्हेल्स म्हणजे जी वधू असते मॅरेज सिरेमनीच्या वेळेस, वधूच्या डोक्यावर जे कापड असं घेतलं जातं त्याला व्हेल्स म्हणतात डोक्यावर. तर हा या शब्दाचा अर्थ आहे. आता आपण डिटेल ही पोयम पाहू.